मित्रांनो 5वा एपिसोड पूर्णपणे बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळी अपडेट तुम्हाला देत राहील। पण आपण केली वेस्ट बेंगॉलमध्ये एंट्री, निघालो आणि दुपारी जे कपडे धुतलेले ते नशीब इथेच राहिले, एकदम कडक मध्ये चहा ना पिओ लाईफ में झिंगाला आला। रात्रीच एंट्री करायची, रात्रीच बाहेर पडायचा, सगळा का रात्रीच करायचा, दिवसाचा फक्त इथे या उन्हामध्ये त्रास सहन करायचा। आणि तडका बघा जरा मसाल्याचा तडका मिरचीचा। या स्टेशनचं नाव बरोबर नबादीप, रत्नागिरीचा बिबट्या वाघ बघा टायगरला शोधायला निघा बंगालच्या ह्या गल्लीमध्ये। इस्माबाईला आला म्हणून इथपर्यंत मी आलो ना, तर विजू भाऊ साठी खास आलो मी। कलकत्ता आओ और कलकत्ता की मिस्ती ना ट्राय करो, हा शब्द मराठीमध्ये कलकत्त्याला यायचं आणि हे न खायचं ते काहीच नाही केल्यासारखं आहे। 100% कलकत्त्याची मिष्टी एकदम फेमस आहे, फेमस आहे बघा। मित्रांनो तुम्हाला ही वेस्ट बेंगॉलची ट्रिप कशी वाटली मित्रांनो, एकदा मला फक्त कमेंट करून सांगा। गुड मॉर्निंग। काय सांगू तुम्हाला यार, असं झालं आता विषय गंभीर झालाय, आतमध्ये एंट्री पण करू शकत नाही। आता जस्ट उठलो मी, तो वाजले आता बरोबर साधारण 8 वाजून गेले, 8:30 वाजलेत, 8 वाजून 33 मिनिटं। हे बघा पहिले जे घातलेले आपले कपडे बघा, कसं आंघोळीचा साबण आहे, हा कपड्याचा साबण आहे, आणि हे सगळे कपडे धुवायचे आहेत। तर पहिला धुवून घ्या, आंघोळ करून घ्या, फ्रेश होऊया मस्त आहे की, आणि नंतर मग या गोष्टीवरती आपण बोलूया, कारण खूप मोठा विषय झाला आहे आपल्याबरोबर। चला पहिला कपडे वगैरे धुवून येतो, आंघोळ करतो, फ्रेश होतो, नंतर मग चाय पे चर्चा करूया। चला आंघोळ वगैरे केली, कपडे वगैरे सगळे धुतले, सगळे तिकडे सुकत टाकलेत, ज्या ठिकाणी आंघोळ केली तिकडे चहा घेतली आहे, चहा प्यायला या। एक मोठा इश्यू म्हणजे इश्यू झाला आहे, इश्यू नाही इश्यू झाला आहे, आपली जी परमिट होती ती निघत नाही, संडे असल्यामुळे सगळं बंद आहे, आणि आपल्याला काय माहीत नाही, आणि आपला जो एजंट होता त्याने त्यालासुद्धा मी ते सांगितलेलं की तू उधर से निकाल करके, तो बोलते अभी आज तो बंद आहे, देखता होता मी प्रोसेस करतो भावनो, आजचं आपल्याला काही आतमध्ये टाकायला भेटणार नाही आतमध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये। जर टिपीत नाही, परमिटच नाही, आपल्याकडे परमिशनच नाही आतमध्ये एंट्री करायची, तर मग जाऊ शकत नाही ना भाऊ। जर फुकटचं आपण गेलो तर आपले फुकटचे तिथे फाईन मारणार, आणि कलकत्ता म्हणजे लय भाऊ डेंजर आहे एंट्री घेण्यामध्ये, जागी जागी आपल्याला 1000 500 5,000 रुपये घेतील, आणि आपल्याला काय टेन्शन नाही। मला तो जो ते बोलतो आहे की विजू डायरेक्ट जा, काय टेन्शन घेऊ नको, कुणालासुद्धा तेच बोलतो, पण मी नाही, मी स्वतः रिस्क घेऊ शकत नाही, जोपर्यंत मी लिगली आहे तोपर्यंत मग मी जाऊ शकतो, लिगली नाही तर मी एंट्री नाही करणार, कारण का रिक्स नाही घ्यायचे भाऊ। एवढं लांब आलो आहे, 2100 किलोमीटर लांब आलो आहे, आणि आपण रिक्स घेतो तर आपण स्वतः मूर्ख होऊ, तर या गोष्टी आपण चुकीचा करतो आहे। नशीब हा बघा, हा धाबा आहे, या ठिकाणी आपली गाडी लावली आहे, या धाब्याचं नाव बरोबर अजंटा धाबा, लक्षात बघू आता कधी होईल, त्यानंतर मग आपण इथं निघू। अजूनसुद्धा आपला 350 350 किलोमीटर बाकी आहे आपलं लोकेशन। तर मित्रांनो आपल्याला इथे बरोबर 2 दिवस झालेले, त्यानंतर मग आपला इथे प्रॉब्लेम असा झालेला की आपली इथली जी टिपी आहे ती निघत नाही, आणि आतासुद्धा निघाली नाही असं पण ऑलमोस्ट। पण ज्या एजंटबरोबर मी बोलतो आहे, तो एजंट मला बोलतो आहे की तेरे जो RTO का जो बंदा है उसको उधर से तू उधर का परमिशन निकाल के तेरे को इधर बाद में टिपी मिलेगा। तर आज आहे आज रविवार, तर आज काय टिपी भेटणार नाही, तर आज रिक्स घेऊन मी चाललो आहे, आणि माझ्यासोबत आता आलेला आहे आपला भाऊ तरुण भाई, हे बघा हाय भाई इस्माईल भाई, याचा सुद्धा चॅनल आपल्या इस्माईल, चॅनलचं नाव काय? ओनली ट्रक ड्रायव्हर्स, ओनली ट्रक शेक ब्लॉग, स्माइल शेक ब्लॉग। हो झाला। ॲक्च्युअली जेवण वगैरे आम्ही आता त्या हॉटेलमध्ये जेवलो, आम्ही 4 जण मस्त की 2 एक बुर्जी मागवलेली, आणि डाळ वगैरे। अक्षय ना, राहतो कुठे? पुण्यात निगडीमध्ये। अक्षयची गाडीसुद्धा आपल्या बाजूला 3 गाड्या लागलेल्या आहेत। आता तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आपण कलकत्त्यामध्ये कशी आपण एंट्री करतो, आणि आपण जिथे खाली करणार आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे, आणि हा आपला शेवटचा ब्लॉग असणार आहे, पूर्ण एंड करणार आहे आपण ह्या जिथे गाडी खाली करणार तिकडे। मित्रांनो 5वा एपिसोड पूर्णपणे बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळी अपडेट तुम्हाला देत राहील। चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करतोय, इथून निघूया डायरेक्टली। थोडीशी मनात जी भीती होती आता भीती जाणार आहे भावनो, कारण का माहिती आहे बघा, आपल्यासोबत आता गाड्या आलेल्या आहेत MHच्या, म्हणजे ही पिकअप आपल्या अक्षयची आहे, ही इस्माईल भाईची, ही आपली आहे, कारण 2 दिवस आपण इथे होतो, एकटाच होतो, आपल्यासोबत कोण नव्हता, पण आता आपल्याला धीर आला आहे, आपण जाऊया डायरेक्टली पहिला प्रवास करायला, पहिला जरा गाडीवर जरा खुश व्या आणि निघालो, आणि दुपारी जे कपडे धुतलेले ते नशीब इथेच राहिले,
मी निघत होतो आता गाडीला सेल्फ मारत होतो. हे बघा ही आपली चादर वगैरे हे सगळं टॉयल वगैरे. चला पहिला काढूया येत ना. हे टॉयल आणि टी शर्ट सुकली आहे पण ही जी बसायची आतमध्ये जी सीटच्या खाली जी चादर होती ती ओली आहे. ठीक आहे पण नशीब लक्षात तरी आला नाहीतर मग वाट लागलीच ती. पण इथून काय आपण काय इथं काय माहित किती दिवसांनी येऊ. चला जाऊया आता डायरेक्टली गाडीजवळ आणि डायरेक्ट निघूया सेल्फ मारूया. चला. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नावदेव पालन माताचे गणपती बाप्पा मोरया. अजून सुद्धा थोडीशी मनात थोडी भीती आहे बरोबर ना. चला निघा मनात भीती काढूया आणि डायरेक्ट आपल्या प्रवासाला निघूया. जे होईल ते बघून घेतील स्वामी. चला. हे बघा इथं निघालो डायरेक्टली हॉटेलमधनं निघालो. ते बघलेलं आहे झारग्राम खडगपूर कोलाघाट कोलकाता. आता इथे आपल्याला पुढे मला असं वाटते बॉर्डर लागेल झारखंड आणि वेस्ट बंगालची. ही बघा आलेली आहे बॉर्डर वेस्ट बंगालची. काय करायचं काय करायचं काय करायचं. चला इस्माईल भाई पुढे आपल्या असं पण हो ना. बघा आपण काटा पास केला. या काट्यावरती आपलं वजन दाखवला फक्त 2600 किलो. 120 रुपये गेले आपले. पण ऑलरेडी इथे ऍक्च्युअली मी असं ऐकलेला की इथं बाहेरनं गाड्या टाकतात. मी बाहेरनं टाकली पण त्याला म्हणजे आम्हाला गाडी परत फिरवला. पण ठीक आहे इथे पास झाला. ऍक्च्युली बघा घाम फुटलाय घाम. 100% घाम फुटणार नाही काय होणार कारण आपण पहिल्यांदा आपण अनलिगली चाललोय आतमध्ये. तुम्ही सुद्धा कधी लक्षात करू नका पण माझी मजबुरी आहे. तुम्हाला सांगतो मजबुरी काय आहे ते. चला. पण आपण केली वेस्ट बेंगॉल मध्ये एंट्री. आता आहे बघा आपण बरोबर पोहोचला. आता बॉर्डर क्रॉस करून पुढे म्हणजे वेस्ट बंगाल मध्ये. अजून बरोबर इथनं आपला बरोबर लोकेशन आहे 310 किलोमीटर. ते सुद्धा डायरेक्टली बांगलादेश बॉर्डर. भैया हा बघा आपल्याला हा पहिला टोल लागलाय वेस्ट बंगालचा. पण बघा तुम्ही टोल बघा. आपण बघा आता बघा खडगपूरच्या या सर्कलला आहे. आतापर्यंत आपल्याला काय कोण पोलीस वगैरे का कोण काय भेटलेले नाहीत. जे आहे ते आपण सगळं एकदम प्रॉपर चाललेलो असं. पण खडगपूर वेस्ट बंगालचा खडगपूर भावन. आता बस पाठीमागे आपण जस्ट सर्कल सोडला मोठावाला. आतापर्यंत आपल्याला कोण काय भेटलं नाही भावनो. पोलीस नाही ट्रॅफिकवाला नाही कोण नाही. पण आशा करतो देवाकडे की कुठेच नको भेटून दे बरोबर ना. हे बघा खडगपूर खडगपूर हा संपूर्ण लक्षात ठेवा मुंबई कलकत्ता हायवे. हे बघा पुढे बघा टोल आहे आणि इथे आपली गाडी थांबली आहे. चला चहा मारू. हे बघा भाई फर्स्ट टाइम बंगाल ट्रिपला बरोबर मुंबई कलकत्ता एक्सप्रेस हायवेला पण थांबलोय. आणि या ठिकाणी बघा चहासाठी आपण थांबलेलो आहे. स्माईल भाईनी चहा घेतले. चहा कशी आहे एकदम कडक कडक मध्ये. चहा ना पिओ लाईफ में झिंगाला जिंगाला. ऍक्च्युली मी त्याला मला तो बोला इस्माईल भाई चहा घे बंगाल का एक बार चहा पी के देख. प्यायला पाहिजे पियाला पाहिजे ना ऍक्च्युली. प्यायला पाहिजे. पण आपण जरा कॅम्पा पिऊया कारण जेवलोय ना एवढा. इस्माईल भाईनी राईस मागवला. ऍक्च्युली मी त्यानंतर थोडा राईस कमी केला कारण मला इथला राईस आणायचा ऍक्च्युली जास्त आवडत कारण इथे कसा बॉईल राईस करतात. एवढा जाडा असतो मित्रांनो एवढा जाडा. हा तर त्याच्यामुळे ना मला ते आवडत नाही. चला भाऊ पियाला या. पण मजा येते प्रवास करायला. फक्त एवढाच आशा करतो देवाला की पुढे कुठे ट्रॅफिक नको भेटून दे पोलिसवाला. चला निघूया. गप्पा गोष्टी नंतर करूया. जाऊया आतमध्ये. प्लॅन म्हणजे बी झालाय प्लॅन. ऍक्च्युली आपला सामान तुम्हाला माहिती आहे आपलं घर सामान आहे. आता ते लोक आता वाजले आता बरोबर 11:30. आता ते लोक आता बरोबर उठणार नाहीत असे पण रात्री 2 वाजता बरं वाटत नाही आपल्याला त्यांना उठवायला वगैरे. म्हणून आता आपण जाऊया पहिला दानकोलीला. चला. एवढ्या प्रवासात कुठे अडकलो नाही फक्त वेस्ट बंगाल मध्ये येऊन अडकलो. बघा ना केवढी ट्रॅफिक आहे. ही बघा तिकडे संपूर्ण असा ब्लॉक आहे संपूर्ण. आणि कमीत कमी 5 ते 8 किलोमीटर हा संपूर्ण 1 तासाचा ट्रॅफिक होता. तो मी बोललो आता जरा पायाचा तर वाटोळा होतोच आहे. तर बोलो आता आपल्या माणसाला सुद्धा दाखवूया इथली ट्रॅफिक कशी असते ती वेस्ट बंगालची. भावनो लय म्हणजे लय बेकार ट्रॅफिक आहे. हाँ भाई कलकत्ता में अपना तिरंगा ईशान है अपनी भाई. कुठला हे माहित नाही लोकेशन पण भाऊ मजा येते गाडी चालवायला कारण कोण आपल्याला भेटला नाही ना अजून. आपली पाहुणे मंडळी नको भेटून दे हीच फक्त प्रार्थना करतोय. आता आपल्याला इथनं बरोबर
60 म्हणजे 60 किलोमीटरवरती आपली एक पार्किंग आहे. त्या पार्किंगच्या इथे जायचं भावनो, बजरंगी पार्किंग. आता वाजलेत बरोबर 1:30 वाजलाय. हो नो, तुमचा सर्वांचा एक गैरसमज आपण दूर करून टाकतो आता. सगळेजण बोलतात ना की कलकत्त्यामध्ये नो एंट्री आहे, नो एंट्री. ॲक्च्युली नो एंट्री आहे, पण कुठे कलकत्ता सिटीमध्ये जी प्रॉपर सिटी आहे त्याच्यामध्ये नो एंट्री. आणि जो आपण हायवेवरती प्रवास करतोय त्या हायवेवरती असं पण तुम्ही कधी पण येऊ जाऊ शकता. पण कलकत्त्याच्या सिटीमध्ये हावडा ब्रिज आहे, त्या ब्रिजवरनं तुम्ही आतमध्ये एकदा शिराल तर तिकडे नो एंट्री लक्षात ठेवा. तर तिथे तुम्ही आतमध्ये जाऊ शकणार नाही. आता बरं आपल्याला पुढे दानकोली लागेल का. आता पुढे आता आहे बघा, लेफ्ट साईडला खानपाडा पण आहे आणि त्याच्या पुढे दानकोली. आणि आपल्याला जो दानकोली जो ऑफिस आहे त्या ऑफिसला आपल्याला थांबायचं तिकडे. दोन्ही गाड्या बघा तिकडे ब्लिंक होत आहेत. ब्रेक लाईट लावले आहेत म्हणजे पार्किंग लाईट टाकले आहेत. आणि हा टोल आम्ही क्रॉस केला आहे धौल गोरीचा. इथलं कुठे काय लोकेशन? धुलागड काय धुलागड टोल नका. अच्छा, इस्माईल भाईला चहा प्यायची होती, मला पण चहा प्यायची होती, पण इथे सगळं ते वाज बीज यार घाणेडे गटराचा वाज भरतोय. फक्त 20 किलोमीटर आहे मित्रांनो पार्किंग. आता जास्त नाही, फक्त 20 किलोमीटर. 14 किलोमीटर जाईन अनलोडिंगला. विजूभाऊ थांबतील तिथे. हा, इस्माईल भाई असं पण गाडी खाली करत जाणार आहे. कारण इथे जे सगळं जे चालते ना, म्हणजे ट्रान्सपोर्ट गाडी भरायची किंवा खाली करायची सगळं रात्रीचं चालतं. आता जरा जाऊया डायरेक्टली आपल्याला पार्किंगला. इथे भरपूर मच्छर आहे बघा ना, मच्छर. कोल्ड्रिंक विचारले तिकडे, कोल्ड्रिंक नव्हती. चला मग आता इथं निघा डायरेक्टली. तेव्हा फोडून काढतो ना, फोडून मच्छर फोडून तरी एसी म्हणून तुला का वाटत नाही? वाटत नाही. इथे आम्हाला आमचे पंख्याचे वांदे झाले आहेत. चला जरा 5-1 मिनिटं जरा राहून दे, जरा आराम करून दे. कारण भीती वाटते जरा. इथे पोलीस कुठे आले ना, पोलीस नाही येणार ना, पोलीस नाही येणार ना कोण. ठीक आहे चला. आता फक्त 30 किलोमीटर राहिला आपला लोकेशन ट्रान्सपोर्टचा. आणि आपला जो गाडी खाली करायचा आहे तो भाऊ इथून अजून आहे बरोबर 180 किलोमीटर. समजलं काय? चला मग, चला 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 निघूया. ओम नमः शिवाय. आपण आता बरोबर आहे पोचलोय, दानकोलीला पोचलोय. हे बघा, हा आपण खाली उतरलो ब्रिजच्या सर्व्हिस रोडनी. हा सरळ रस्ता चालला डायरेक्टली कृष्णानगर. आपल्याला बघा इथनं युटर्न मारून बघा या समोरच्या दिशेला यायचं आहे. तिथे आपला ऑफिस आहे, ट्रान्सपोर्ट ऑफिस. हे बघा सिग्नलला थांबलोय ना, वाजले बघा किती बघा, दिसेल मला 3:22 झालेत. आणि आपण आता बरोबर कलकत्त्याच्या दानकोलीला आहे. हे बघा हा ब्रिज आहे, इथे पुढेच बरोबर आपला एक हायवे. आणि आपल्याला याच ब्रिजच्या खालनं आपल्याला सरळ जायचं आहे. हे बघा या ब्रिजच्या अपोजिट साईडला इथे जायचं आपल्याला मॉर्निंगला. हो ना. हे बघा आपण आता पार्किंगला आता आतमध्ये आलोय. चला इथे गाडी पार्किंग करूया. शिव सकाळ भावांनो तुम्हा सर्वांना. आपण बघा आता बरोबर पार्किंगमध्ये, आपण रात्रीच आपण पार्किंगमध्ये टाकलेली. आणि आज आहे आपला उपवास, सोमवार. तर तुम्हाला माहिती सोमवारच्या दिवशी काय करतो, देवाची बत्ती स्वामींची, नंतरला मग सगळी कामं म्हणजे अजून आपल्याला खूप काही आपल्याला गाडीवर खाली करायला जायचं. 150 किलोमीटर अजून आपलं लोकेशन बाकी आहे. चला त्याच्या अगोदर बत्ती करूया. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय, नवलदेवी बलदेवी माती की जय, गणपती बाप्पा मोरया, नागनाथ महाराज की जय, भूमिका देवी माते की जय. आता आपली बत्ती झालेली आहे, पण आता एक मोठा काम तो म्हणजे आपल्याला गाडी खाली करायचं आहे. त्याच्या आधी एक छोटासा काम, ते म्हणजे आपल्याला आपल्या राज्याची परमिशन काढायची आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याची, म्हणजे माझ्या ताडदेव RTOची परमिशन काढायची आहे. तर इथपर्यंत आपण आता आतमध्ये आलो आहे. ते सगळं अनलिगली आपण आतमध्ये आलो, कारण ते सुद्धा कोणची मेहरबानी, इस्माईल भाईची. कारण तो आपल्याला पुढे लीड करत होता, सगळं आपल्याला गाईड करत होता. विजू इथे पोलीस आहेत, इथे थांब, येऊ नको, थांब जरा थोडा वेळ. माझी गाडी पकडली आहे तर त्याची गाडी पकडायची, मी थांबायचो होतो थोडा वेळ, 2-3 मिनटं. तर मला बोला की काय नाही, फक्त एवढा विचारला, माल काय विचारला, हा एवढा सांगितलं.
तर ठीक आहे चालेल. म्हणजे असं करत 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 मी दानकुलीला पोहोचलो, म्हणजे कलकत्त्याच्या सिटीच्या बाहेर आहे. आता इथनं आपल्याला बरोबर अजून 150 किलोमीटर आपला रनिंग आहे. आपला जो लोकेशन आहे समोरच्या पार्टीला मी सांगितलं आहे की मी दानकुलीला पोहोचलो, म्हणजे कलकत्त्याच्या इथे पोहोचलो आहे. आता बाकीची प्रोसेस आहे ती आपल्याला RTची परमिशन काढल्याच्यानंतर आपल्याला इथं ना करायची. आता आपल्याला काय, आपल्याला नो एंट्री नाही आहे, इशू नो एंट्रीचा. आपल्याला डायरेक्ट हा ब्रिज टू ब्रिज मारत जायचा आहे. डायरेक्टली हा कृष्णानगरवरनं राईट मारला की डायरेक्ट तो बॉर्डरला जातो बांगलादेशच्या. तर त्याच्या आधी आता काय करूया, बत्ती वगैरे झालेली आहे. आता मस्त जाऊया, चाय वगैरे पिया, पाणी वगैरे पिया मस्त आहे की. आणि मस्त आहे की आपल्या दादाने एक कमेंट केली, दादा तू हे करू नको, हे पिऊ नकोस कोल्ड्रिंक वगैरे सॉफ्ट ड्रिंक वगैरे. तू एक काम कर, ORS घे, नाही तर इलेक्ट्रॉल पावडर वगैरे घे, ती थंड पाण्यात मस्त पी, तुला एनर्जी पण येईल पूर्ण दिवसभर. तर चला मग घेऊया आता, डायरेक्टली जाऊया, चला. ही बघा रात्री आलेलो तेव्हा ही अशी एवढी पार्किंग होती. आपण गाडी तिकडे लावली, आता इथे लावली उन्हामुळे. चला जा बाहेर. आता मी म्हटलं जरा फेरफटका वगैरे काहीतरी जरा मारूया. हे बघा आपण आता हायवेला आलो आहे. हा हायवे हा डायरेक्ट आपल्या कृष्णानगरला जाईल. हा इथून डायरेक्ट जाईल सरळ तो, म्हणजे डायरेक्टली कलकत्ताच्या सिटीमध्ये. आपल्याला थंड पाण्याचे बॉटल वगैरे घ्यायचे आहेत, म्हणून जरा बोललं जरा सकाळ सकाळ जरा एक राऊंड मारूया. इथे ऑफिससुद्धा आपल्याला शोधायचं आहे. ऑफिसचं एवढं टेन्शन नाही, पण कॉन्टॅक्टवरती होईल. ऑफिस आपला भरपूर आहे कलकत्ताचा. पहिल्यांदा आलो, फर्स्ट टाईम लाईफमधली सगळ्यात पहिली जर्नी वेस्ट बंगाल. ट्रान्सपोर्ट ऑफिसला आलो आहे मी. हे बघा ट्रान्सपोर्ट ऑफिस इथे आहे. एक पाण्याची बॉटल घेतली आहे. हे बघा या गल्लीमध्ये आलो आहे चाय पियाला. स्पेशल आहे बघा, ही आहे स्पेशल चाय, 10 रुपयाला भेटते मलाईवाली. आणि या साईडला हायवे आहे. चहा पिया महिला पहिल्या. हा चाय एक नंबर आहे. मी आता कोणाला फोन केला, कोणाला मला बोलला की जिथे इथं हा जो ब्रिज आहे ना, या ब्रिजच्याच बरोबर या बिल्डिंगच्या वरती घड्याळ आहे मोठा. तर तो लोकेशन मी बघितला. बोला हां मला दिसलेला रात्री घड्याळ. तर मग मी बोलो तिकडे जा. बोललो चला मग आता इथे जाऊया. मग इथे आलो, चहावर घेतली. कसं आहे हां, मस्त आहे एकदम. चला जरा मस्त झाडाखाली बसूया जरा. आपल्या एजंटचा फोन आला, तुम्हाला दाखवतो. हॅलो. हेलो जी पांडे जी बोलो ना. हाँ बोलो, क्या काम था बताओ. मेरे को ना स्पेशल परमिट निकालना है. तो स्पेशल परमिट मतलब मैं अभी पांडे जी को भेजा है. तो मेरे को ना उसमें स्पेशल परमिट में 5-6 राज्य आता है, स्टेट आता है. तो उसका अपने मेरे गाड़ी का उधर परमिट निकाल के मैं अभी कलकत्ता में आया हूँ. तो मेरे को अभी यहाँ पे टीपी नहीं निकाल रहा है, तो उसके वजह से मेरे को स्पेशल परमिट निकालना है. अरे गाड़ी कौन सी है? पिकअप है, पिकअप. कौन सा है? पिकअप है. हाँ पिकअप है. कौन सा, मतलब कितना सीटर है? अपना कितना ना लोडिंग कितना है? 3.5 टन का पिकअप है. अच्छा, हाँ तेरा आरसी का फोटो भेजो मेरे को. हाँ मैं आपको भेजता हूँ. पांडे जी के पास भेजा हूँ, मैं आपको भेजता हूँ अभी भी. ठीक. काय मग आता काय करायचा. ॲक्च्युली आपला जो मुंबईचा जो ताडदेवचा RTOवाला आहे, एजंट आहे, तो पण तेच बोलला की आपको आज नाही मिलेगा, कल या परसों मिलेगा. अरे अरे ऑलरेडी आपण इथे आता 2 दिवस झाले म्हणजे घालवले आहेत. आपण आता असं पण कलकत्ताच्या सिटीच्या बाहेरच आहे. पण आता काय करायचा विचार करते. आपले जे इथे रेग्युलर चालणारे आहेत कुणाल आणि निलेश, तर ते बोलले की बिंदा जा, टेन्शन घेऊ नका. रात्री आता मी इथे काम करूया, आता दिवसभर आपल्याला आता इथे काढावं लागेल. नंतर मग इथनं संध्याकाळी 8 वाजता इथनं सेल्फ मारतो, डायरेक्ट पार्टीच्या दारात जाव्या. मग तिथून पुढचा काहीतरी प्रोग्राम बघायला लागेल. त्या उन्हामध्ये गाडी पण चालायला होणार नाही. आता इथे वरती आपला फास्ट रोड लाईन्स आपला ऑफिस आहे, तिकडे जाऊया ऑफिसमध्ये आणि बघूया नंबर पहिला लावूया. कारण इथे गाडी भरायची पद्धत वगैरे सगळी रात्रीची आहे. रात्रीच एंट्री करायची, रात्रीच बाहेर पडायचा, सगळा का रात्रीच करायचा. दिवसाचा फक्त इथे या उन्हामध्ये त्रास सहन करायचा. चला मग जाऊयात ऑफिसला. समोर बघा AC लागली आहे. या ठिकाणी CCTV फुटेज आहे, म्हणजे कॅमेरा आहे.
आणि या साईडला बघा संपूर्ण देव वगैरे आहेत आणि संपूर्ण कॅबिन ही AC ची आहे. हे बघा इथे रियाज आपला इस्माईल भाई झोपला आहे. त्या साईडला सुद्धा एक बेड आहे आणि त्याच्या समोर दिसतं तुम्हाला तिथे सुद्धा बाथरूम वगैरे चांगली, इथे सुविधा चांगली आहे. आणि बाहेर एवढं टेम्परेचर आहे ना भाई, खतरनाक बाहेरचं टेम्परेचर आहे. ते बघा आता आपली व्हिडिओ एडिटिंग चालू आहे. मोबाईलवरती सगळं काय आपला कारोबार असतो. थँक्यू सो मच बाय. चला हे बघा आपलं शेंगदाणे आहेत इस्माईल बाईंनी दिलेले. थोडासा काम करूया, मग आज जरा इथे आराम करूया. आपल्याला संध्याकाळी 8 वाजता निघूया ना, 8 वाजता निघूया डायरेक्ट खाली करायला. भावने बघा पार्किंगमध्ये आपण हे बघा आलेलो आहे आणि बघा आपली शेती झालेली आहे जेवणाची. आपण ठेवलेली आहे डाळ आणि आपल्यासोबत आता अक्षयसुद्धा आलेला आहे. इस्माईल बाईची सुद्धा गाडी आहे. हे बघा ही अक्षयची. चला हे बघा जसं आम्ही गेलेलो खाली करायला तसा अक्षयसुद्धा आला, इस्माईल भाईसुद्धा आला. इस्माईल भाईची गाडी बघा या साईडला पाठीमागे लावले. दोन्ही गाड्या एकत्रच आहेत आणि आज आहे सोमवार, तर अक्षयचा सुद्धा उपास आहे आणि माझासुद्धा उपास आहे. त्याच्यामध्ये एक आहे डाल तडका ना, दाखव जर तडका. हे बघा लाल लाल भारी चाय के साथ खारी. हा काय माहितीये का मित्रांनो, हा आहे ना तमिळनाडूचा पोंगल कसा असतो मला तसा दिसतोय. आता फोडल्यावर काय ते समजा. चला आपण घेऊया जेवायला, उपास सोड्या पहिला. हे बघा आपला भात वाढलेला आहे इस्माईल भाई सुद्धा. आणि तडका बघा जरा मसाल्याचा तडका, मिरचीचा, जिरा वगैरे मस्त मारलेला आहे त्याला. हा जेवण सगळ्यात बेस्ट आहे, लक्षात ठेवा. कारण बंगाली लोकांचं जेवेल कोण, आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेला बरा. कोणाला चव यांची आवडते का माहीत नाही. अक्षय तुला आवडते याची चव या लोकांची? नाही तुला इस्माईल भाई? मला नाही आवडत बाबा. चला घ्या उपास सोड्या पहिला. आज सोमवार आहे तर पहिला उपास तर सोडला पाहिजे ना. चटे ओली झाली तरी चालेल पण उपास सोडला पाहिजे. जेवायला झणझणीत पहिला जेवण. मालबाई एक नंबर. धन्यवाद. डाळ तर पियाला एक नंबर लागणार बाबा, लय भारी. चला तर जेवूया आता मस्त की. आणि जेवून आता डायरेक्टली आपल्या लोकेशनला जायचं आहे, बॉर्डरला कुठे. आणि आपल्यावर सोबत येणार इस्माईल भाई. डायरेक्ट जाऊया लोकेशनला जेवून. इथून बरोबर 150 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. तिथे जाऊन डायरेक्टली गाडी खाली करून टाकूया. चला झालं जेवण आता. आणि हे बघा गाडी वगैरे काढली आपण गेटच्या इथे पार्किंग मधनं. त्याला सांगितलं की भाई हम लोग आते 6-7 घंटे में. आणि एवढा बघा आता सुद्धा बघा किती सँडोवाटची गाडी घातली आहे तरी विचार करा गरम होते. काही जो कोण येणार असेल कलकत्त्यामध्ये आणि भाऊ गरमीसाठी लय खतरनाक होणार आहे. चला आता इस्माईल भाई येईल, आपण असं पण 2 जण जाणार आहे. निघूया आता डायरेक्टली. या इथनं या ब्रिजवरनं आपल्याला युटर्न मारू, या ब्रिज चढायचं आपल्याला. चला निघालो. आणि आता आम्ही बरोबर दिल्ली कलकत्ता एक्सप्रेस हायवेला आहे. आणि इथून आपल्याला बरोबर डिझेल सुद्धा टाकायचं आहे बघा. आता डायरेक्टली टाकी फुल करूया डिझेलची, म्हणजे आपल्याला रिटर्नच्या प्रवासाला काही टेन्शन आहे नाही. गाडीची रनिंग बघा किती झाली, 2113. म्हणजे मुंबईपासून दादरपासून. चला आता आपल्याला हा हायवे सोडायचा आहे पुढे जाऊन आणि डायरेक्टली कल्याणी एक्सप्रेस हायवे पकडायचा आहे. चला आता थोडा डिझेल टाकून घेऊया कारण आपल्याला पाठीमागे तर भेटला नाही. आणि इथे बघूया फुल करूया. कोलकाता मी डिझेल नाही भरा. किती आहे? अरे पेट्रोल आहे तो, पेट्रोल कमी आहे. चला हे बघा आपण डिझेल टाकतोय आणि फुल बघा किती मिळाली, 42, 61 म्हणजे 43, 44 पर्यंत होईल ही फुल. हे बघा. आणि आपण आता ही 5व्यांदा आपण करतोय डिझेल टाकी. हे बघा दिसला. चला. अनो रत्नागिरीचा बिबट्या वाघ बघा बंगालच्या या टायगरला शोधायला निघाला. बंगालच्या या गल्लीमध्ये, ते पण एकदम सामसूम गल्ली भेटली आहे बघा. आणि त्याच्यामध्ये पण आम्ही डायरेक्टली दिल्ली हायवेला आपण टच करायला चाललो आहे कारण एक आतला रस्ता भेटला आम्हाला. टोलचा हिशोब नव्हता ॲक्च्युली इथे, पण आम्हाला मॅप जसा दाखवतो त्याप्रमाणे आम्ही डायरेक्ट चाललो आहे. पण कसं वाटतं तुम्हाला रात्रीचा प्रवास बंगालचा? जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला पण रात्रीचाच प्रवास करायचा, लक्षात ठेवा. चलो 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 बंगाल. बंगाल कोण आहे की आपण इधर बंगाल में.
आता कुठे पाहिजे पोहोचलोय, सिग्नल सुटला आपला राजहात, या गावाचं नाव आहे राजहात. आणि हा आहे बरोबर कल्याणी एक्सप्रेस हायवे. आपण तो तिथे होता तो दिल्ली, हा दिल्ली आहे का कल्याणी? दिल्ली हा दिल्ली, हा सॉरी हा दिल्ली कलकत्ता एक्सप्रेस हायवे आहे, जुनावाला एकदम ओल्डवाला. हो ना, कुठे हा रेल्वे स्टेशन आलाय, त्या रेल्वे स्टेशनचं काम आपल्याला माहित नाही. हा हे बघा इथे नाव आलेलं आहे. भाई नाव काय, नाव मला नाही समजत नाव काय इथला. मार्केट यार्ड काहीतरी असं लिहिलेलं आहे. आणि या गावाचं नाव पण मला माहित नाही. काय खालना 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 आता जेवण आलो खालना. ऍक्च्युली आपल्याला हा जो हायवे लागलाय ना, तो हायवे नाही, गावातला रस्ता आतला. आम्हाला मॅपच्या हिशोबाने मी चालतोय. मधी मगाशी मी टाकलेली गाडी एका ठिकाणी, त्या ठिकाणी मध्ये आडवा ब्रिज आला असा एक, म्हणजे लोखंडाचा, तिथून आपली गाडी पास होत नव्हती. नंतर परत तिथं फिरवली. आता या गावातला रस्त्याने काढतोय. हो ना, हा ट्रॅक आहे माहिती कुठला? या स्टेशनचं नाव आहे बरोबर नबादीप. आता आपण ऑलमोस्ट आता पोहोचायला आलेलो आहे. इथून आता पुढे हे बघा ट्रॅक बघा, इथून आता पुढे बरोबर कृष्णानगर येईल. त्याच्यानंतर पुढे आपला साधारण 18 ते 20 किलोमीटरवरती आपला असेल लोकेशन. पहिला हा नबादीपचा हा गाव पहिला क्रॉस करूया. हो आपण बघा आता कुठे पोहोचलोय आपण, बरोबर आता कृष्णानगरला पोहोचलोय. आणि रात्रीचा प्रवास करतोय ना, ट्रॅफिकचा एवढा काय स्पीड वगैरे भरपूर भाऊ रस्त्याला. हे बघा आपण यांच्या या गावामध्ये आता पोहोचतोय. पैकपरा काहीतरी गावाचं नाव, पैकपरा. विजावर कडकतायत, म्हणजे पावसाची चिन्ह असं मला असं वाटतं दिसायला लागल्यात. पोहोचलो आपण लोकेशनला. हे बघा हे दोघं जण आलेले आता आपल्याला घ्यायला. आपण बरोबर लोकेशनला पोहोचलोय. हा एवढ्या रात्री वाजले किती माहिती? मग दाखवतो वाजले किती. 1:54 फटाफट गाडी खाली करूया. चला 2:04 आणि गाडी खाली करायला घेतली बघा. आम्हाला रस्ता एक चुकला आमचा. हा रस्ता अच्छा ब्रिज बदले होते ना. खतरनाक प्रवास झालाय. पूर्ण गावागावात ना आलो आणि लय डेंजर आहे आणि थरार प्रवास. आपण दानकुरीवरनं निघालो ना, डायरेक्टली इथे आलोय. ॲपवरती दाखवत होता की 3 तासावरती. मग 3 तास नाही, मला लागेल 4 तास ना, 5 तास 150 किलोमीटरला 5 तास. ॲक्च्युली आमचा एक रस्ता चुकलेला. तर हे आता बोलतात की इथे थांबा, सकाळी जावा. म्हणजे नाही, सकाळी गेलं तर मग वांदे झाले. चला पहिले खाली करून घ्या गाडी. आपण ॲक्च्युली उशीर होतो. नक्की गाडी सोडलं कधी? नक्की आपली गाडी भरली ना तेव्हाच निघालो. एवढे दिवस कशाला लागले? बॉर्डरला येऊन थांबलो मी. तेच मी शनिवारीच पोहोचलो इथे. मी शनिवारी संध्याकाळी 5ला पोहोचलोय बॉर्डरला आपल्या झारखंडच्या. तिथून माझा परमिट नव्हतामुळे म्हणून मी परमिटवाला काय बोलला की सोमवारी सुद्धा होणार आहे. सोमवारी आज सकाळी झाला. मी मयतला गेलो होतो, तुम्ही तिथे बसले होते. कुठे? मयतला. इथे मयत झालं होतं ना. हा शनिवारी होते. तुम्ही बोला संध्याकाळी सोडणार, ते संध्याकाळी नाही सोडले, बंद झाले होते. हा रविवारी तुम्ही पूर्ण बंद होते. पूर्ण बंद तिकडेच बॉर्डरला. चला तर पहिले खाली करून घ्या आणि तिथनं पहिला निघायचं बघूया. डायरेक्टली आपल्या ऑफिसला जायला, तेव्हा तुम्हाला भेटू. मग आपण सगळं काय ते सगळं. झोप पण भरपूर आले. इस्माईल भाईला पण भरपूर झोप आले. सगळं बाय थँक्यू सो मच आल्याबद्दल. झोपच नव्हती ना. आणि इस्माईल भाईला आला म्हणून इथपर्यंत मी आलो ना. तर विजू भाऊसाठी खास आलो मी. त्यांचा फॅन आहे मी. मित्र पण आहे आणि फॅन पण आहे. आणि
तो जागाच होता असा पण येईपर्यंत. आणि असे डेंजर रस्ते आहेत ना, म्हणजे एकदम सगळे बोलतात ना की एकदम भयानक रस्ते. त्या माणसाला यायचं नाही तर पॉसिबल नाही आहे मित्रांनो. तुम्हाला विजू भाऊनी व्हिडिओ दाखवलेलाच आहे हो. की किती डेंजरस आहे आणि जातानाही दाखवलंच तो. तर बघू आता. पॉसिबल नाही एकटं येणं इथे. आणि इथून जवळच आपली बॉर्डर आहे, पण आता possible बांगलादेश नाही. चलो. बांगलादेश म्हणजे मी कलकत्त्यामध्ये आल्यानंतर सँडबोर्डवरती कार होतो. भाऊ इथे एवढी गरमी आहे ना, याचं कारण हे आहे की आम्ही सँडबोर्डवरती कार होतो. काय स्मेल? मित्रांनो, कलकत्ता आओ और कलकत्ता की मिस्ती ना ट्राय करो हा शब्द मराठीमध्ये वेस्ट बंगाल कलकत्त्याला यायचं आणि हे न खायचं ते काहीच नाही केल्यासारखं आहे. 100% कलकत्त्याची मिष्टी एकदम फेमस आहे. फेमस आहे बघा. हम्म. बघा एक नंबर. एवढा भारी आहे ना. चला खाऊन टाकूया आणि पहिलं खाली पण करून घेऊया. गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्ही बोलत असाल यार हा बांगलादेशवरनं डायरेक्टली म्हणजे पार्किंगला कसा आला. आपण तिकडे ब्लॉग तिथे भावानं एंड केला, कारण तिथे भरपूर रिस्की झोन होता तो. आणि आपण जिथे ज्या बाउंड्रीला गेलो बांगलादेशच्या, तिथून बरोबर साधारण तो बोलत होता 20-25 मिनटं लागतात. म्हणजेच 10 किलोमीटर पकडून चला. तिथून आपली म्हणजे आपली नाही बांगलादेशची बाउंड्री होती. आणि भावानं संपूर्ण ही सिरीज आहे ना ती एक नंबर झाली. आणि मला एवढी मजा आली नाही हा प्रवास करायला. खूप म्हणजे खूप मजा आली. कारण फर्स्ट टाईम आलो आपण या राज्यामध्ये. आता मी वेस्ट बंगालमध्ये म्हणजे कोलकातामध्ये आहे. आणि ट्रान्सपोर्टला जो नंबर लावला नाही तर ट्रान्सपोर्टला नंबर वगैरे लावायचा आहे. तर त्याच्यानंतर आता आपल्या संपूर्ण या ट्रिपचा जो खर्च झाला ना, हो ना एवढा खर्च झाला ना की इथली बुकिंग घेताना भावानं 10 वेळा विचार करा आणि नंतर बुकिंग घ्या. बुकिंग चांगला रेट घ्या. ट्रान्सपोर्टचा आता रेट थर्ड क्लास आहेच. मी तर ट्रान्सपोर्टच्या ह्याच्याने आलो नाही. मी तर आपले सागर भाऊनी त्याने आपल्याला डायरेक्ट बुकिंग दिली, तर त्याच्यामुळे आलेलो. नाही तर तुम्हाला माहिती आहे आपल्या जर रेट कमी असला तर मी आलो नसतो इथे. आपलं बरं आहे. मुंबई, बेंगलोर, चेन्नई, कलकत्ता, गुजरात वगैरे हे तर बरं आहे. पण म्हणून ह्या ट्रिपमध्ये आपल्याला जो खर्च लागला ना, आपल्याला टोटल टोलचा जो खर्च आला, आपण टप्प्याटप्प्याने टोलचा रिचार्ज करत होतो. पण आतापर्यंत आपण 4,500चा रिचार्ज केलेला. त्याच्यामध्ये आपले गेलेत 4,200 रुपये आपले कट झालेत. आणि आपला किलोमीटर झाला आहे म्हणजे मुंबई ते डायरेक्टली बांगलादेश बॉर्डर बरोबर 2233 किलोमीटर झालं आहे. 2233 किलोमीटरची आपली टोटल ट्रिप झाली. आणि टी पी लागली आपल्याला म्हणजे ट्रान्सपोर्ट परमिट. ती आपल्याला फक्त छत्तीसगडची आणि उडीसाची काढली आणि झारखंडची आणि वेस्ट बंगालची तर माझी निघतच नाही. लक्षात ठेवा 3 टनाच्या वरची जी गाडी आहे तर तुम्ही आपल्या स्वतःच्या RTOमधनं परमिशन घेऊन या. वेस्ट बंगालमध्ये 3 टनाच्या वरची गाडी आहे तर तुम्हाला इथली टी पी भेटेल, ना तर नाही भेटणार. लक्षात ठेवा. माझी सुद्धा नाही भेटल्या, पण मी ते रिक्स घेऊन आलो आहे. तर काय करायचं शेवटी देत वाटतच यायचं तर काय करायचं. मग मी बोललं अशी टी पी काढून पण आपलं द्यायचंच आहे, मग अशी देतच द्या ना. मग पण रिक्स आहे. लक्षात ठेवा. दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये आपण जातो ना विदाउट टी पी तर स्वतःचा रिक्सवरती आपण चालतो. लक्षात ठेवा. जर टी पी काढून आपण चाललो तर मग त्यांच्या राज्याच्या आपण जीवावरती आपण चालतो. लक्षात ठेवा. आणि बघायला गेलं तर आपण या टोटली मुंबई ते बांगलादेश बॉर्डरपर्यंत आपण 4 भाग केलेले आहेत. तर 4ही भाग तुम्ही बघितले असेल आणि तुम्हाला खूप आवडले असतील. तर मित्रांनो मला खूप मजा आली हा ब्लॉग संपूर्ण आणि हा प्रवास करायला. आपण पहिल्यांदा आपण वेस्ट बंगालमध्ये आलो. मित्रांनो तुम्हाला ही वेस्ट बंगालची ट्रिप कशी वाटली मित्रांनो एकदा मला फक्त कमेंट करून सांगा. आणि खूप मजा आली यार. आता इथं परत आपला जो प्रवास असणार आहे काय माहिती कुठला आहे तो रिटर्नचा प्रवास तुम्हाला बघायला भेटणार आहे. कुठे भेटेल काय माहीत नाही, पण तोपर्यंत भावनो आपण रजा घेऊ येतेच. आपण तोपर्यंत तुम्हाला सर्वांना जय शिवराय आणि जय महाराष्ट्र.